संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 68 दिवस उलटत आहेत आणि आज मसाजोग या ठिकाणी गावकऱ्यांची एक बैठक होणार आहे. पुढील दिशा ठरवण्यासाठी ही जी बैठक आहे ती बैठक काही वेळात सुरू होईल. गावकरी आपल्यासोबत आहेत. मला सांगा, आज बैठक होते, 68 दिवस उमटत आहेत, तरी देखील एक आरोपी जो आहे फरार आहे. एकूण कसं पाहता आतापर्यंत घटना? ही एक वाईट गोष्ट आहे, कारण 68 दिवस झाले तरी एक आरोपी फरार आहे. आणि दुसरी गोष्ट, आज जी मीटिंग बोलवली गाववाल्यांची, मीटिंग तर बोलवली पण 144 लागू केलाय बीड जिल्ह्यात. त्याच्यामुळं आता ही जी संध्याकाळची मीटिंग आहे, कारण हे 144 लागू असल्यामुळे आम्हाला पुढं काहीच करता येणार नाही. आज जे काय होईल ते मीटिंगमध्ये थोडंफार आम्ही सांगू तुम्हाला जे आहे ते. संजय राऊत यांनी देखील सांगितलंय किंवा मराठा आरक्षण आणि मनोज जरंगे यांचा आरक्षणाचा लढा आहे तो मोडीत काढण्यासाठी भाजपने समोर केलेला एक मोहरा आहे सुरेश दसमी. नाही, असं नाही की भाजपनं मोहरा केला, कारण ऑलरेडी सुरेश अण्णांनी जे अधिवेशनमध्ये जी गोष्ट जशी घडली, खंडणीतनं घडली, ती सुरेश अण्णांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिली हा प्रकार कशातनं घडला आहे ते. आणि दुसरी गोष्ट, हे आमचे जे संतोष अण्णा, आम्ही त्यांचेच कार्यकर्ते ना, ते जे बूथ प्रमुख होते ना संतोष अण्णा, बरं आज नाही, जोपर्यंत 15-20 वर्ष झाली ते काम BJPचंच करतात ना. आणि राहिला विषय समजा बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष, आणि गावचा प्रमुख जो असतो तो सरपंच असतो, सरपंचावर अन्याय झाला. प्लस आमच्या BJPचा सरपंच होता आणि त्यांच्यावर जो असा हल्ला, क्रूर हत्या केली, कुणी केली? हे तर सुरेश अण्णांनी दाखवून दिलंय ना. सुरेश अण्णांनी सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला दाखवून दिल्या. त्याच्यामुळं जे राऊत साहेब काय म्हणले असतील काय, आता ते राजकारणाचा बाकीचा भाग झाला, पण सर्वसामान्याचा जो लढा आहे तो सुरेश अण्णांनी समोर नेऊन दाखवला ना, अख्ख्या महाराष्ट्राला दाखवला. आणि राहिला विषय बावनकुळे साहेबाचा, आज म्हणले बावनकुळे साहेब काहीतरी BJP सरकार हे आमचं खूप पारदर्शक आहे. पण मला एक सांगायचं आहे की BJP सरकारमध्ये बावनकुळे साहेब वाकड बघून आम्हाला वाटत नाही की ते पारदर्शक आहेत म्हणून. सरकारवर आमचा विश्वास आहे, पण असे बावनकुळे साहेबांनी कुणाची भेट कुणासोबत घालायची, काय घालायची, म्हणजे नेमकं त्याला साध्य काय करायचंय त्यांना बावनकुळे साहेबांना? हा विषय जो त्यांना असा डायव्हर्ट करायचा आहे का? बरं, ते प्रदेशाध्यक्ष त्यांनी मसाजोगला येऊन बघा ना काय परिस्थिती. बरं, बीड जिल्ह्यामध्ये काय चालू आहे ते बघाव ना त्यांनी. आमचा विश्वास हे सुरेश अण्णावर आहे. आणि मनोज दादा तर आमचे दैवत आहे. जे मनोज दादाने जे 6-7 घंटे येऊन बसले, तोपर्यंत आमची कंप्लेंट घेतली होती का? मनोज दादा आल्यामुळेच घेतली ना. बीड मध्ये नेमकं बिहार आहे का बीड जिल्हा हे कळत नाही ना. सातत्यानं न्यायाच्या भूमिकेत त्यांनी आक्रमण पवित्र घेतलं. मात्र कुठेतरी आता धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांची भेट बावनकुळेंनी घालून गेली. त्यानंतर कसं पाहता येतं? बावनकुळे कोण आहेत का 54 कुळे आहेत आम्हाला काय माहित नाही. आम्ही 96 कुळे आहेत. आज घटनेला 68 दिवस झालेत, पण तरी बी मसाजोगला बावनकुळे साहेबांनी भेट दिलेली नाही, साधा फोन केलेला नाही. मग हे आमच्या घटनेमध्ये कुठंतरी घोडा घालण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला सरळ लक्षात दिसून यायला लागलंय बावनकुळे साहेबाचा. त्यांना सुरेश दस साहेबांना फसवल्याचं आमच्या ग्रामस्थांच्या लक्षात आलेलं आहे. इतके दिवस नाटकं लावलेत, 68 दिवस शासनानं म्हणा, ह्या बावनकुळे साहेबांना म्हणा. आज सरपंचाची हत्या झाल्यापासून 3 तास मारेपर्यंत बावनकुळ्याला फोन लावता येत नव्हता का पोलीस स्टेशनला? प्रशासन त्या राजकीय नेत्यांना लावता येत नव्हता का पोलीस प्रशासनाला फोन? तुमचं जर मंत्र्याचा मुलगा उचलल्याच्या नंतर ताशी 800 किलोमीटर वेगानं धावणारं विमान तुम्ही हायजॅक करू शकता. वाशीचं अंतर इथून 60 किलोमीटर आहे. गाडी 10 फुटी रस्त्यातून दुसरी जर गाडी आडवी आली तर धावू शकत नाही. अशी गाडी जात असताना तुम्ही अडवू शकत नाहीत. मग त्याचं विमान अडवू शकता तुम्ही, आमची गाडी अडवू शकत नाही. वाशीमध्ये पोलिस तुमचे गाड्या सोडून देते, तुम्ही त्यांना सस्पेंड करायचं का काम करीत नाही? त्या विषयावर का बोलत नाहीत बावनकुळे? त्यांना आज दस साहेबालाच गाठून द्यायचं का कळालं? आणि दस साहेबच का गाठले त्यांना? तडजोड भेटजोड काही होणार नाही असं कितीही नाटकं केले बावनकुळेंनी तरी. ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा आम्ही तरी मागितलेला नाही आहे. जे सर्व राजकीय लोक जे मागतायत त्यांचं बरोबर आहे. आम्ही काही एवढे मोठे नाहीत की त्यांचा राजीनामा मागावा, पण जे धनंजय ज्याच्या पाठीमागे जे कोण आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपल्या, की याच्या पाठीमागे कोण आहे. आज काय बैठक होईल का रद्द होईल का? नाही, 100% बैठक तर होणारच. बैठक रद्द होणार नाही, काही नाही. फक्त 144 लागू का केलं आहे? आमची आज आम्ही बैठक जी आम्ही ठरवली त्याच्यामुळे 144 लागू केले का दुसरं काही कारण आहे हे बघावं लागणार आपल्याला.
एकूणच जर पाहिलंच आज मसाजोग या ग्रामस्थांची बैठक होणार आहे, मात्र बीड जिल्ह्यात कलम 144 लागू केल्यामुळे ही बैठक होईल की नाही असा देखील प्रश्न आता निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.